करवीर तालुक्यातील उचगाव हद्दीत गट क्रमांक 199-3 या जागेत तुकाराम जाखले यांचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर नितीन कदम हे सुपरवायझर म्हणून काम पाहत आहेत. संबंधित बांधकामासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या घेण्यात आल्यात. दरम्यान संशयित श्रीनिवास लाड यानं कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातून माहिती अधिकाराच्या माध्यमातून या बांधकामासंदर्भातील माहिती मिळवली असून कामाविरोधात तक्रार करण्याची भीती घालत नितीन कदम यांच्याकडे 12 लाख रुपयांची मागणी केली. यावर नितीन कदम यांनी गांधीनगर पोलिसात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी श्रीनिवास लाडला अटक केली आहे. 20/3/2026 रोजी मी गांधीनगर पोलीस ठाणे येथे खंडणीचा गुन्हा दाखल केला असून खंडणीचा तो गुन्हा दाखल श्रीनिवास लाड यांच्यावरती मी केला आहे. कारण की तो वारंवार मला गेली 1 महिना झाले टॉर्चर करून मी एका बांधकामावर सुपरवायझरचे काम करतो. त्या बांधकाम थांबवण्यासाठी, बांधकाम बंद पडण्यासाठी वारंवार मला धमकी देऊन वारंवार मला असा म्हणत होता की 12 लाख रुपये द्या, अन्यथा तुमचं बांधकाम बंद पडू. मी त्याला वारंवार असं सांगितलं की सदरचे बांधकाम हे प्राधिकरणाचा बांधकाम परवाना घेतलेला आहे, प्राधिकरणाचा बांधकाम परवाना आहे. तरी पण तो म्हणला की तुम्ही नाही दिला तर तुमचं बांधकाम परवाना कसा आहे ते मला माहिती आहे, पण तरी पण तुम्ही द्या. मी त्याला न देता मी गांधीनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. गांधीनगर पोलीस स्टेशनने मला मोठं सहकार्य केलं. गांधीनगर पोलीस स्टेशनचे पी साहेबांनी मला पाठबळ देऊन मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक फौजदार संदीप जाधव या प्रकरणी अधिक तपास करतायत.